ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे सायलीने मैनावती आणि सदाशिव यांच्या घरात एंट्री केल्यानंतर तिला खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला आहे. तर तिच्या 3 बहिणी आता खूप मोठा खुलासा करणार आहेत आणि ॲक्च्युली भूतकाळात काय घडलेलं आणि तिच्या 4 बहिणीबरोबर काय घडलं आणि आपण कसा बोध घ्यायचा आणि मैनावती आणि सदाशिव यांचं कारस्थान कशासाठी केलं आणि पैशासाठी लालची झालेल्या या बहिणींनी आता सायलीला काय काय सांगितलं हे आता पाहूया. ते सायली मैनावती आणि सदाशिव यांच्या घरी जात असते तेव्हा इथे प्रियाला कळते की सायली आता सदाशिव आणि मैनावतीच्या घरी चालली आहे. इथे प्रियाला कळायचं असतं की आता ही कुठे चालली आहे, मग ती तिच्या पाठला करते. इथे सायली मैनावती आणि सदाशिव यांच्या घरी जाते पण तिथे लॉक असतो. तिला कळतं की ह्या 3 बहिणी कुठेतरी कामाला गेल्या आणि एकीचं तर लग्न झालेलं आहे. ते प्रियाचा लॅपटॉप चोरण्यासाठी महिपंत आपल्या माणसाला पाठवतो आणि प्रिया ही सायलीच्या पाठने गेलेली असते. ते महिपंत त्याच्या माणसाला सांगितलं असतं की काही पण करून तो लॅपटॉप घेऊन यायचा पण लॅपटॉप शिवाय परत यायचा नाही. ते महिपंत नागराजला सांगतो की तू काय पण करून त्या आपल्या माणसावर जा आणि त्याला प्रोटेक्ट कर आणि त्याला त्या रूमपर्यंत पोहोचव. नागराज सांगायला लागतो की तुम्ही काय काळजी करू नका, मी तुमच्या माणसानं त्या रूमपर्यंत पोहोचवतो. इकडे प्रिया सायलीचा पाठलाग करत असते पण तिला कळतं की नागराज आपल्या रूममध्ये चाललाय आणि ती ठरवते की हा नागराज जर आपल्या रूममध्ये गेला तर आपलं काय खरं नाही. त्याच्यासाठी मला इथे थांबलं पाहिजे. जर ह्या नागोबाने काय गडबड केली तर काय खरं नाही. त्यामुळे ते प्रियाचं जाणं कॅन्सल होतं आणि प्रिया हाय तिकडेच थांबते. आणि रूम बंद असला पाहिजे निघत असतात त्या टायमाला 3 बहिणी तिकडे येतात आणि त्या बोलतात तुम्ही इकडे. तेव्हा ते सायली बोलायला लागते की माझं घर जुनं घर आहे, मला माहेरचं घर हे बघ, जुनं माहेरचं घर मी कधी पाहिलं नाही म्हणून ते पाहायला आली आहे. त्यातली एक बहीण बोलते की तिकडे दुसरं घर आहे, त्या घरात तू लहानाची मोठी झाली पण हे घर नंतर आम्ही घेतलं. ते सायली सांगायला लागते की तुम्ही काय काळजी करू नका, तुम्हाला ज्या पैशाची गरज असेल ते मी पैसे द्यायला तयार आहे, पण काय ते खरं सांगा. त्याच टायमाला सायलीने पैसे काढल्यानंतर ते 3 लालची बहिणी आणि नंतर पैसा पाहिल्यानंतर त्या मुली बोलायला लागतात की आपल्या आईबाबांनी आपल्याला कधी मुलगी म्हणून पाहिलं का, हर एक टाइम पैसा पैसा करत राहिले. सायली त्यातली एकाला सांगते की तू बारमध्ये का काम करते, तेव्हा ती सांगते की मला ह्यांच्यानी. दुसरी सांगायला लागते की मी पबमध्ये काम करते कारण की त्यांनी पबमध्ये कर्ज घेतलं त्यासाठी मला तिकडे काम करायला लागतं. ते कर्ज मी आता फेडत आहे. आणि सायलीला ते पेपर दाखवतात आणि बोलतात की हे पैशासाठी काय पण करतात. त्यांना मुलगा पाहिजे होता आणि तो मुलगा झाल्यानंतर त्यांना पोचेल असं त्यांना वाटलं होतं पण असं काय झालं नाही. सायली सांगायला लागते की माझी जन्मखून काय, माझ्याबद्दल काय माहिती आहे काय तुम्हाला. त्यातली एक बहीण सांगायला लागते की असं काही नाही पण तुझ्या चोरी केली होतीस ना तेव्हा तुझ्या आईने तुला चटका दिला होता, ती खून जन्मखून तुझ्या पाठी असावी. सायली सांगायला लागते अशी खून तर माझ्या पाठी अजिबात नाही. तर त्यातली एक मुलगी सांगायला लागते की खरंच तुझ्या पाठी अशीच खूण आहे. त्यातली एका बहिणीला वाटते की काहीतरी झोल आहे कारण की आम्ही तुमच्याकडे जेव्हा पहिल्या दिवशी तुला पाहिलं ना तेव्हा आम्हाला कळलं की तू आमची बहीण वाटतच नव्हतीस आणि आमची बहीण पोचलेली होती आणि तुझ्यासारखी साधीसुधी नव्हती, तू तर खूपच साधीसुधी आहेस. आणि याच्यावरून कळतं की तू आमची बहीण नाहीस कारण की आम्हाला या लोकांनी चोऱ्या माऱ्या करायला शिकवलं आणि या सगळ्या संस्कारामध्ये आम्ही वाढलो. तो सायली सांगायला लागते तुम्ही हे सगळं सोडा, मी तुम्हाला चांगली नोकरी देईन, त्यासाठी तुम्हाला माझं काम करायला लागेल. सायली सांगायला लागते खरंच मी यांची मुलगी आहे की नाही मला हे जाणून घ्यायचं आहे, मला जाणून घ्यायची की माझी खरी ओळख काय कारण की ही माझी खरी ओळख नाही आहे. त्यातली एक सांगायला लागते की तू एका बाईकडेच आहे, तीच काय ती खरं सांगू शकते. तेव्हा सायली बोलायला लागते कोण बाई. तेव्हा त्या बहिणी सांगायला लागतात गुलाबबाई, आम्ही तुला गुलाबबाईकडे घेऊन जातो. त्या तिघी बहिणी सांगायला लागतात तू आमच्यावर एवढं प्रेम दाखवलं असतं आम्ही तुला खरंच तिकडे घेऊन जाऊ. आणि नंतर त्या तिघी पण सायलीला घेऊन गुलाबबाईकडे येतात आणि बोलतात. 3 बहिणी गुलाबबाईला सांगतात की आम्हाला वाटत नाही की ही आमची बबली असू शकते. तेव्हा ती सांगायला लागते की गुलाबबाई तुमचं काय मत आहे. तेव्हा गुलाबबाई चिडते आणि बोलते हा फोटो बघा, सायली कशी असू शकते, लहानपणी अशी दिसत होती मग आता ही अशी का दिसते. गुलाबबाईला सगळं माहीत असतं आणि गुलाबबाई सांगायला लागते या सगळ्यामध्ये ही बबली असू शकत नाही. सायली सांगायला लागते की गुलाबबाईला तुम्ही माझी मदत करू शकता का, तेव्हा तुम्ही मला सगळं सांगू शकता. तेव्हा गुलाबबाई सांगायला लागते की जी बबली होती ना तिला ना तिचे आई वडील खूप हैवान होते आणि तिला जळक्या लाकडाने तिला मारलं होतं, ती पाठीवर तिच्या खून राहिली असेल आणि तुझ्या पाठीवर खून आहे का. तेव्हा तुझ्या पाठीवर खून आहे का. तेव्हा सायली बोलते ही माझ्या पाठीवर कुठलीच खून नाही आहे. ते नागराज आणि मी पण त्या लॅपटॉपच्या पाठी लागले असतात. प्रिया घरात असल्यामुळे त्यांचा सगळं काम फेल होतं. नागराज आणि मैपणचा माणूस खाली वापस येतात. मैपण नागराज सांगायला लागतो एक चंड आहे, आपण तिला कशा प्रकारे हरवू शकत नाही. तेव्हा नागराज सांगायला लागतो की आपण असं काय करायचं की तिने स्वतःहून तो लॅपटॉप आपल्याकडे दिला पाहिजे. त्या दोघांचं असं ठरतं की तिने स्वतःहून लॅपटॉप आणून आपल्याकडे दिला पाहिजे आणि त्यांचा प्लॅन चालतो. सायलीला खूप मोठं सत्य कळलं असतं. तेव्हा ती बाई बोलायला लागते तुझी काय जन्मखून आहे. तेव्हा सायली सांगायला लागते माझ्या पायाखाली तुळशीपत्राची जन्मखून आहे. गुलाबबाई सांगायला लागते तू 100% बबली नाहीस.
सायली सांगायला लागते गुलाबबाईला, तुम्ही या सगळ्याची साक्ष देऊ शकता का? तेव्हा गुलाबबाई बोलते, ही साक्ष कुठे द्यायची? गुलाबबाई बोलू लागते की मी पण साक्ष द्यायला गेली तर मी पण अडकेन, कारण की मी तुला 35 वर्षापूर्वी विकलं होतं. सायली गुलाबबाईला सांगते की मी तुम्हाला कुठल्या पण गोष्टीत अडकवणार नाही, पण तुम्ही येऊन घरी माझ्या सत्य सांगायचं, मुख्य करून माझ्या नवऱ्याच्या समोर येऊन सगळं सांगायचं. आणि आता सायलीला अर्जुनचा सपोर्ट पाहिजे असते, त्यासाठी ती सगळं करत असते. आता सायलीला आता कळलं असतं की मी बबली नाही, त्यामुळे आता सायली खुश झालेली असते. आणि आता पाठीमागे जाण्याची कोण तर आता प्रियाच्या पाठी असते. आता सायली आता प्रियाला एक्सपोज करणार का, आता पुढे येणाऱ्या भागातच कळणार आहे.